कागल पंचायत समितीच्या मागे गांजा विकणारा ताब्यात, 4 किलोच्या गांजासह 1,35,000चा मुद्देमाल जप्त। कागल शहरातील शाहू कॉलनी पंचायत समितीच्या मागे कागल पोलिसांच्या पथकानं रोहित नितीन जाधव या एका गांजा तस्कराच्या मुसक्या आवळल्या। त्याच्या ताब्यातून सुमारे 4 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आलाय। या कारवाईत 1,35,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधी मोहिमेअंतर्गत करवीर उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांनी अंमली पदार्थ विरोधी कारवाई करण्याकामी विभागीय स्तरावर पथक तयार करून पथकास अंमली पदार्थाचं उत्पादन, विक्री, वाहतूक तसेच सेवन करणाऱ्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या आहेत। त्या अनुषंगानं बुधवारी कागल पोलीस ठाणे हद्दीत कागल शहरातील शाहू कॉलनी पंचायत समितीच्या मागे एक इसम पांढऱ्या रंगाच्या मोपेडवरून एका पिशवीत गांजा घेऊन विक्रीसाठी येणार आहे, अशी माहिती गोपनीय बातमीदारामार्फत मिळाली होती। त्याप्रमाणे बुधवारी रात्री शाहू कॉलनी पंचायत समितीच्या मागे सापळा रचून छापा कारवाई करून आरोपी रोहित नितीन जाधव वय 28 राहणार दत्तछाया शाहू कॉलनी पंचायत समितीच्या मागे राहणार कागल यास त्याच्या ताब्यातील दुचाकी ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून 2 प्लास्टिकच्या पिशवीत हिरवट व तपकिरी रंगाचा सुकलेला गांजा, प्लास्टिक पिशवीसह 4 किलो वजनाचा व मोबाईल हँडसेट असा एकूण 1,35,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला। सदरबाबत कागल पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला। उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार यांच्या पथकानं ही धडक कारवाई केली। या पथकात पोलीस कर्मचारी सुनील माळी, चंद्रशेखर कोळी, रोहित कदम, विजय पाटील, राजू सावंत, प्रभाकर पुजारी यांच्या पथकानं कारवाई केली। पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणलेत। मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी।